नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 2024चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी या दिवशी जाहीर झालेला आहे. तर त्याबद्दल नक्कीच आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्काला त्यावर प्रश्न विचारलेच जातीलच. तर त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1947. तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी सादर केलेला होता. आणि तो कोणी सादर केला होता? तर R.K. शन्मुग चेट्टी यांनी तो सादर केलेला होता. हे देखील लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण इथे पर्याय घेतलेले नाही आहेत, ऑप्शन इथे घेतलेले नाही आहेत, जेणेकरून मित्रांनो तुमचं उत्तर तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून आपण इथे पर्याय म्हणजेच ऑप्शन घेतलेले नाही आहेत. डायरेक्ट आपण इथे उत्तरे घेतलेली आहेत. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधी ह्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी 1970मध्ये त्या पंतप्रधान होत्या, तसेच अर्थमंत्री देखील होत्या. तर 1970 साली त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला होता. पुढचा प्रश्न, अंतरिम अर्थसंकल्प 2024मध्ये करपात्र उत्पन्न किती टक्क्यांनी वाढले आहे? तर योग्य उत्तर आहे 3%. तर मित्रांनो, अर्थसंकल्प 2024मध्ये करपात्र उत्पन्न हे 3%नी वाढलेलं आहे. तसेच मित्रांनो, हा दुसरा पॉईंट देखील लक्षात ठेवा की रिटर्न फाईल करणारे करदाते 2.4%नी वाढलेले आहेत. हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी भारतीय प्रजासत्ताकचा पहिला अर्थसंकल्प सादर केला? तर याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी 1950. तर मित्रांनो, 28 फेब्रुवारी 1950 रोजी जॉन मथाई यांनी भारतीय प्रजासत्ताकचा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता. पुढचा प्रश्न, मोदी सरकारच्या काळातील हा 2024 या वर्षाचा कितवा अर्थसंकल्प आहे? तर याचं उत्तर आहे 11वा. तर मित्रांनो, मोदी सरकारच्या काळातला म्हणजे 2024चा हा 11वा अर्थसंकल्प आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024नुसार देशातील कृषी क्षेत्रातील डॅश डॅश इतक्या बाजार समित्या ई-नेमशी जोडण्यात येणार आहेत? तर याचं उत्तर आहे 1361. पुढचा प्रश्न, नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. तर निर्मला सीतारामन यांनी पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात किती घरे बांधण्यात येणार आहेत? तर याचं उत्तर आहे 2 कोटी. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे 18 फेब्रुवारी 1860. तर 18 फेब्रुवारी 1860 या दिवशी भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला होता. आणि तो कोणी सादर केला होता? तर तो देखील पॉईंट लक्षात घ्या. जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीला हा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024 कोणत्या दिवशी संसदेत सादर करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी 2024. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024मध्ये किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे 300 युनिट. पुढचा प्रश्न, खालील मुद्दे अर्थसंकल्प बजेट 2024 मधील कोणत्या मिशनमार्फत होणार आहेत? तर मित्रांनो, खाली 2 मुद्दे दिलेले आहेत. ती मुद्दे कोणत्या मिशनमार्फत होणार आहेत ते तुम्ही ओळखायचं आहे. तर पहिला मुद्दा आहे नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहेत, आणि दुसरा मुद्दा आहे गर्भाशयाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविणार आहेत. तर याचं उत्तर आहे मिशन इंद्रधनुष्य. तर मित्रांनो, वरील हे 2 मुद्दे मिशन इंद्रधनुष्यमार्फत राबविण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024 संसदेत कोणाच्याद्वारे मांडण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. पुढचा प्रश्न, 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॅश डॅश यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ 11 वाजता केली होती. तर याचं योग्य उत्तर आहे दिवंगत सिन्हा. 1999 पर्यंत फेब्रुवारीच्या अखेरच्या कामकाजा दिवशी म्हणजेच संध्याकाळी रात्री 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री म्हणजे दिवंगत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ जी 5 वाजता होती ती 11 वाजता केलेली होती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे म्हणजेच लांब अर्थसंकल्प यावर भाषण देण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. तर मित्रांनो, निर्मला सीतारामन यांनीच भारतातील सर्वात मोठे म्हणजेच लांब भाषण केलेलं आहे. तर 2020 साली 2 तास 42 मिनिटे इतकं मोठं भाषण निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर केलेलं आहे. आणि सर्वात लहान भाषण त्यांचं 2024मध्ये झालेलं होतं. तर ते किती मिनिटाचं होतं? तर ते 56 मिनिटाचं होतं. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 2024च्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष्य केव्हापर्यंत गाठण्याची ग्वाही दिली आहे? तर याचं उत्तर आहे 2047. तर मित्रांनो, 2024च्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष्य 2047पर्यंत गाठण्याची ग्वाही निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे. लक्षात ठेवा, 2047 यावर नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, अंतरिम अर्थसंकल्प बजेट 2024मध्ये विमानतळाची संख्या किती पट होणार आहे? तर याचं उत्तर आहे दुप्पट. तर मित्रांनो, येत्या 10 वर्षामध्ये अर्थसंकल्प बजेट 2024नुसार विमानतळाची संख्या दुप्पट होणार आहे, आणि नवीन विमानतळाची संख्या ही 141 विमानतळ ही उभारण्यात येणार आहेत. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये असताना प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते? पंडित जवाहरलाल नेहरू प्रधान असताना संसदेमध्ये 13 फेब्रुवारी 1958 रोजी प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या कोण आहेत? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. पुढचा प्रश्न, निर्मला सीतारामन यांनी सलग किती वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6 वेळा. तर मित्रांनो, निर्मला सीतारामन यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर निर्मला सीतारामन यांनी पहिला अर्थसंकल्प हा 2019 या साली सादर केला होता. हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024मध्ये किती महिला लखपती दिदी होणार आहेत? तर याचं उत्तर आहे 3 कोटी. आणि सध्या किती महिला लखपती दिदी आहेत? तर सध्या 1 कोटी महिला ह्या लखपती आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशोबाला अर्थसंकल्प बजेट म्हणतात. तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 112. पुढचा प्रश्न,
सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. पुढचा प्रश्न, सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी सादर केले होते? त्याचं योग्य उत्तर आहे मोरारजी देसाई. तर मित्रांनो, सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्या निर्मला सीतारामन आहेत. आणि सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी सादर केले होते? तर ते मोरारजी देसाई आहेत. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर केले आहेत? तर उत्तर आहे 4 वेळेस. आणि ही 4ही वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आहेत. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024मध्ये रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे मुद्दे कोणते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे मुद्दे: 40,000 नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहेत. दुसरं आहे 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार आहेत. आणि तिसरं आहे PM गतिशक्ती उपक्रमांतर्गत कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार ही तारीख कोणी निवडली होती? त्याचे योग्य उत्तर आहे अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली. तर मित्रांनो, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थसंकल्पाची तारीख ही 1 फेब्रुवारी दरवर्षी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी ही तारीख निवडलेली होती. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024 मार्फत आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना कोणत्या योजनेचा लाभ होणार आहे? तर याचं उत्तर आहे आयुष्यमान भारत योजना. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024नुसार डॅश डॅश व डॅश डॅश या वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे. तर याचं उत्तर आहे 9 व 14. तर मित्रांनो, 9 व 14 या वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2024मध्ये डॅश डॅश या क्षेत्रावर भर देण्यात आला होता. तर याचं उत्तर आहे कृषी. तर मित्रांनो, कृषी या क्षेत्रावर भर देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प बजेट 2024 मार्फत महाराष्ट्रातील किती शहरांना सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे? त्याचं उत्तर आहे 7 शहरांना. तर 7 शहरांना 2024 अर्थसंकल्पामार्फत सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024 हा सलग कितवा अर्थसंकल्प आहे जो निर्मला सीतारामन यांच्यामार्फत सादर होणार आहे? तर आपण मगाच पाहिलं, हा 6वा अर्थसंकल्प आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प बजेट 2024 मार्फत कोणत्या मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे स्किल इंडिया मिशन. तर मित्रांनो, स्किल इंडिया मिशन मार्फत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 1955 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या भाषेत सादर केला जात होता? तर योग्य उत्तर आहे इंग्रजी. मित्रांनो, 1955 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प हा इंग्रजी या भाषेमध्ये सादर केला जात होता. तर मित्रांनो, 1955 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प हा इंग्रजी भाषेमध्ये केला जात होता. आणि नंतर म्हणजे 1955 नंतर केंद्रीय अर्थसंकल्प हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सादर केला जात होता. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प
हे दोन्ही डॅश डॅश या वर्षापर्यंत स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होते. तर याचं उत्तर आहे 2017. तर 2017 या वर्षापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होते आणि नंतर म्हणजे 2017पासून हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे किती वर्ष सादर करण्यात येत होता. तर लक्षात ठेवा, तब्बल 92 वर्ष रेल्वे अर्थसंकल्प हा स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होता. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, कोरोनाच्या महासाथीमुळे डॅश डॅश या सालीचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सादर केला होता. तर याचं उत्तर आहे 2021-22. तर कोरोनाच्या महासाथीमुळे 2021-22 या सालीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेला होता.